नमस्कार मंडळी. आज एक मतदार म्हणून, एक सतर्क नागरिक म्हणून एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काही महिन्यातील निवडणुका. 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्याच्या आत निवडणूक अधिसूचना जारी करून सप्टेंबर 2025 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे स्थानिक लोकशाहीला नवीन चालना देखील मिळेल. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या निवडणुका होतात आणि एक मतदार म्हणून आपण आपल्या प्रभागातील उमेदवारांना कोणते प्रश्न विचारायला हवेत, कोणत्या मुद्द्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि यातला 5वा मुद्दा जो असणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक उमेदवाराला विचारलाच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना मला देखील खूप नवनवीन माहिती याच्यातून मिळालेली आहे, जी की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. सगळ्यात अगोदर समजून घ्या की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गावातील, आपल्या शहरातील स्थानिक प्रशासन, जे लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींद्वारे चालतं. भारतीय संविधानाच्या 73व्या आणि 74व्या दुरुस्ती अंतर्गत या संस्थांना स्वायत्तता मिळाली. यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांचा समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल की या संस्था काय काम करतात, तर पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि स्थानिक विकास यांसारख्या गरजा या संस्था पूर्ण करतात. या निवडणुका आपल्या समस्यांचे निराकरण करणारे नेते निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये होतील. यात 28 महानगरपालिका, उदाहरणार्थ मुंबईत 227 प्रभाग, पुण्यात 173 प्रभाग आणि 219 नगरपालिका, 7 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्या यांचा समावेश आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत 9.7 कोटी मतदारांनी 66.05% एवढं मतदान केलं होतं. आणि यंदा 22,22,000 तरुण मतदारांचा याच्यामध्ये भर पडली आहे. या निवडणुका स्थानिक पातळीवरती लोकशाही मजबूत करतील, कारण गेल्या 5 वर्षापासून अनेक संस्था प्रशासकांद्वारे चालवल्या जात आहेत. आता येऊया मेन मुद्द्याकडे. एक मतदार म्हणून उमेदवारांना कोणते प्रश्न विचारावेत, मी बोल मराठीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की जात पात धर्म पाहून मतदान करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देश पातळीवरचे मुद्दे किंवा राज्य पातळीवरच्या मुद्द्यांवरती देखील कोणत्याही पक्षाला मत देऊ नका. उदाहरण द्यायचं झालंच तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवरती तणावाचं वातावरण आहे, युद्धजन्य परिस्थिती देखील आहे. जर एखादा उमेदवार आला आणि म्हणाला की आम्हाला मत द्या, आम्ही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देतोय, ऑपरेशन सिंदूर केलंय आणि अजून देखील अशाच प्रकारचे ऑपरेशन होत राहतील, तर लक्षात घ्या, भारत पाकिस्तान, ऑपरेशन सिंदूर यांसारखे मुद्दे राष्ट्रीय धोरणांशी संबंधित आहेत. अमुक जिल्हा परिषदेत तमुक पार्टी निवडून आली तर म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध भारत जिंकणार नाही, किंवा म्हणून पाकिस्तानचे 4 तुकडे देखील होणार नाहीत. त्यामुळे मतदार म्हणून तुम्ही तुमचे स्थानिक मुद्दे, तुमच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न या मुद्द्यांवरती मत दिलं पाहिजे. आणि तसेच प्रश्न तुम्ही उमेदवाराला देखील विचारले पाहिजेत. तुमचं काम मी अजून सोपं करतोय. पुढे मी तुम्हाला सर्वसाधारण असे 5 प्रश्न सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या प्रभागातील प्रत्येक उमेदवाराला विचारलेच पाहिजे. ते तुमच्या मुलांसाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असतील. सगळ्यात अगोदर तर उमेदवाराला हे विचारा की बाबा रे, मागच्या 10 वर्षापासून तुम्ही काय काय काम केलंय, जरा एकदा आम्हाला सांगा. आणि यातला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पाणी टंचाई आणि जल व्यवस्थापन. उन्हाळा तोंडावरती येत आहे. तुमच्या प्रभागात पाणी टंचाई सोडवण्यासाठी आपली ठोस योजना काय आहे? नवीन जलस्रोत विकसित करणे किंवा पाण्याची गळती रोखण्यासाठी आपण कोणते उपाय करत आहात, हे आवर्जून प्रत्येक उमेदवाराला तुम्ही विचारलंच पाहिजे. दुसरा प्रश्न म्हणजे वाहतूक आणि रस्ते.
खराब रस्ते आणि वाहतूक कोंडींच्या समस्येवरती आपण कसे नियंत्रण ठेवणार आहात हे देखील विचारा। मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेसाठी आपली रणनीती काय आहे? उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातल्या रोडचं पहा। अगोदर BRT बांधली म्हटलं की आता ट्रॅफिकचे सगळे प्रश्न सुटणार, पण मग मेट्रो करायची म्हणून BRT ट्रॅक तोडून टाकले। पुणे युनिव्हर्सिटी जवळच्या महत्वाचे फ्लायओव्हर्स तोडून टाकले। याने साध्य काय झालं? असे प्रश्न तुम्ही उमेदवाराला विचारले पाहिजेत। तिसरा प्रश्न विचारा स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल। कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्याच्या समस्येवरती आपण काय उपाय करणार आहात? कचरा पुनर्वापर किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी तुमची काही योजना आहे का? हे देखील त्यांना विचारा। चौथा प्रश्न आहे शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? सिंचन सुविधांसाठी आपण काय करत आहात? ग्रामीण रस्ते, बाजार सुविधा सुधारण्यासाठी आपली काय योजना आहे हे त्यांना विचारा। आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षण। सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी तुमचं प्लॅनिंग काय आहे? तुम्ही काय करणार आहात? नेत्यांची मुलं, तुमची मुलं तर इंग्लिश मीडियम मध्ये मोठ्या मोठ्या शाळांमध्ये शिकतात, मग आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाचं काय? तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल हे त्यांना आवर्जून विचारा। या प्रश्नांमुळे उमेदवाराच्या तयारीचा आणि त्याच्या स्थानिक समस्यांवरील आकलनाचा अंदाज तुम्हाला येईल। शेवटी या निवडणुका आपल्या गावांचे, शहरांचे आणि महाराष्ट्राचं भविष्य ठरवतील। स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या दैनंदिन जीवनावरती थेट परिणाम करतात आणि आपले मत हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे। त्यामुळे जागरूक व्हा आणि उमेदवारांना प्रश्न विचारा, तो तुमचा अधिकार आहे, आणि त्यानंतरच योग्य त्या उमेदवाराला मतदान करा। स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट मध्ये विचारा, मी तुम्हाला कमेंट मध्ये रिप्लाय करेल। आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही आपल्या चॅनलवरती लोक व्हिडिओज पाहतात, लाईक करतात, इव्हन शेअर देखील करतात, परंतु फक्त 2% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि 98% लोक फक्त व्हिडिओज पाहतात। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, यातून तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल तर बोल मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। आपण सगळे मिळून आपली लोकशाही सदृढ बनवूया। नमस्कार, जय महाराष्ट्र।